येत नाही ते चांगलं. कपडे वाळत घातलेत त्याच्यामुळे लाईट येत नाही आहे मित्रांनो. मी छान रेडी झाली आहे. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललोय वाड्याला मम्मीकडे. अवतारावरून जरी वाटत असेल की आंघोळ नाही केलेली, पण असं नाही आहे, आंघोळ केलेली आहे. फक्त काल शॅम्पू नव्हती त्याच्यामुळे पूलमधून आल्यानंतर केस वॉश केलेले आहेत साध्या पाण्यात, शॉवर खाली उभी राहिलेले, त्याच्यामुळे असे दिसत आहेत. बाकी चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावलं आहे, सनस्क्रीन लावलं आहे आणि आता निघतोय. जॅकेट घातलं आहे मस्त, हेल्मेट घेणार आता. 2 बॅग झाल्यात कारण विकीचे खूप सारे पार्सल्स आहेत. सो हेवी झालं आहे सगळंच आयुष्यात. इतके दिवस तर राहणार नाही आहोत जेवढं सामान घेऊन चाललो आहे. पण एक बॅग लावायची आहे फुटरेस्टला आणि एक आहे डफल बॅग, ही माझ्या खांद्यावरची येते, ती मी माझ्या पुढे घेणार. लेट्स गो. तुमच्याकडे घेता ना बॅग? गाईज लेट्स गो गाईज. चला घ्या, मी घेऊ, मला कम्फर्टेबल नाही पडणार. ही बॅग जास्त खराब होईल म्हणून आम्ही पिशवीमध्ये ब्लू कलरच्या थैलीत बांधून घेतलाय. आणि आता आपण निघूया मित्रांनो. गोंडोली काय ग चला. माय गॉड, किता बाय. अरे झूम नाही होत सिनेमॅटिक मध्ये. तुम्हाला कळलं असेल की मी मम्मीच्या घरी आहे. मम्मीच्या किचनची इम्प्रूव्हमेंट बघा गाईज. हे बनलेलं आहे मस्तपैकी. आणि मी आता अंघोळ नाही केली, मी फक्त केस धुतलेत बाथरूममध्ये आणि शॅम्पू केला डोळ्यात उलटे करून, फक्त हेडवॉश केलं कारण शॅम्पू नव्हती त्याच्यामुळे. मी बोलले ना मगाशी की मी केस नाही धुतले अंघोळ करताना सकाळी. आम्ही आलो मगाशी, बापरे, म्हणजे परवाच्या दिवशी वगैरे मी बुलबुलशी बोलत होते कॉलवर. ती मला बोलले की आता चांगला झाला रस्ता. आणि जो ठाणावाडा रोड आहे त्या रोडनी आम्ही आता 2 वर्ष झाले नाही आलेलो. म्हणजे आम्ही काय करतो, भिवंडी बायपासवरून तसं वाशिन आणि असं करत शिरीषपाड्यावरून मग वाढायला येतो. तर जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त, पण कमी नाही टाईम, इतका टाईम होऊन गेला आम्ही त्या रोडनी नाही आलेलो. पण ती मला बोलली की आता चांगलं झालं आहे, आता काम चालू आहे वगैरे वगैरे, बराचसा पॅच चांगला आहे. मला असं वाटलं की मग ठीक आहे, जरा वेळ वाचेल. थोडंसंच रूट तो लांब आहे वासिंदवाला पण तरी मी यांना बोलले आपण जाऊया भिवंडीने. बापरे, जे कमरेचं आणि सगळ्याचंच झालेलं आहे खुळखुळं. आणि पोहोचलो आम्ही साधारण जेवणाच्या टाइमला. आम्ही येणार होतो नाश्ता करायला, पण मग आम्ही डायरेक्ट जेवायलाच बसलो आल्यानंतर. म्हणजे मला असं वाटत होतं की बुलबुलला भेटून सांगावं, म्हणजे तिथे वाड्यालाच शाळेत आहे ना ती जॉबला. मला म्हणजे माझी कंबर दुखत होती म्हणून, नाही तर मला त्यांना सांगायचं चला जरा तिला भेटून येऊ तिच्या ऑफिसला जाऊन आणि तिला सांगूया की कोणता रस्ता छान आहे ताई, बुलबुल ताई. आता मी केस धुतले कारण योगेशदादाकडे जायचं आहे. तो भाऊबीजेला आला नव्हता ना, तर मी त्याला म्हणजे मी तरी पण त्याच्यासाठी घेतले होते कपडे. आणि मला असं वाटलं की छान भेटून आणि मग आता औक्षण वगैरे करेन की नाही माहिती नाही, पण भेटायला तरी जायचं आहे. काल त्याच्या बाबूचा पण बर्थडे होता, सो आम्ही आता तिथे जाणार आहोत. विक्की आणि हे गेले आहेत शेतावर, त्यांना काहीतरी काम आहे. आणि मम्मी काय करते, मम्मी तुझं पण सांग. नाही मम्मी बोलते माझं नको सांग. पाठीमागचा पसारा इग्नोर करा, सगळा मीच केलाय. पण आता जरा आवरूया, घाई आहे. पसाराचं नंतर बघू काय करायचं. मला ऑलरेडी उशीर झालाय आणि विक्की आणि हे अजून नाही आलेले. आता मीच जाऊ का काय एकटी. किती खुशी असते ना मम्मीकडे आल्याची. झालंय माझं, आवरलंय, आत्ता आलाय हा एवढ्यात आणि दारातूनच मला सांगतो दीदी चल. माझं आवरलंय. कुठून
तुमचे पण भाऊ असे आहेत का की माझ्याकडे स्पेशल केस आहे कोणती? ब्लश. जुल्फे फुंकर मारत होते समोरून माझ्यावर आणि ड्रामा देतो तुझ्या ब्लॉगमध्ये असं बोलले. अरे एक्सपोज झालेले तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये. नाही दिसलेले. ये आवरलं केलंय कट. आवरलाय आता मी. नका देऊ मला, नकोय ड्रामा. नका, नाही उडवायचे जुल्फे. सदा आवरून झालंय छान मस्तपैकी. आता जाऊया योगेश दादाकडे. बाबूला भेटायला, दादाला भेटायला, मावशींना भेटायला, पौर्णिमाला भेटायला, काकांना भेटायला, सगळ्यांनाच भेटायला. हा ते थोडंच खाल्लं मी. ते आले, सर आले मगाशी. तर याच्यात टाकायचं. अरे मी तुमच्यासाठी चालू. ही सिटिंग अरेंजमेंट बघा. शाही शाही सिटिंग. क्यूटी. हे पटकन कोण आहे इथे? बोल हाय. हाय. तू थांब ना, रबर ठेव ना. सांगा तू फेवरेट आहे माझी. आता माझी फेवरेट. सूर्य कुठे उगवलाय? ते रबर नको ना, असं करू. थांब ना. आणि बोल हॅलो माय नेम इज आयांश. बोल ना, बोल ना, बोल ना, बोल ना, बोल ना. सूप पितोय का तू? काय करतोयस? सांग सांग. मी सूप पितोय. सांग ना, बोल ना. माझंच येते, तू बोल. बोल ना. ये माझ्याबरोबर सांग. सूप पितोय आम्ही. ये ना. अगं काय एवढी लागते ही मुलगी. ये. मग अशी बोलत होता मस्त. हो ना, सुरुवात किती भारी गेली. मला असं वाटलं बोलेल. आम्ही जेवलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतंय ना मला हे खाताना. म्हणजे एवढा वेळ गेलाच तर मला असं वाटत होतं का लगेच येऊ ना तिथून. दाखव कसा फोटो काढतो बघू म्हणे. वाव. चेंज कर बघू. दाखव. वाव क्यूटी.